नमस्कार फ्रेंड्स. तर आज होता सॅटर्डे आणि ही आहे आमची कल्चरल टीम सोसायटीची. हो, आता सोसायटीमध्ये कल्चरल इव्हेंट स्टार्ट होणार आहेत. सो मीटिंग होणं मस्ट होतं कारण आम्हाला ठरवायचं होतं गणपती येत आहेत, त्यानंतर गोकुळाष्टमी येते. सो कसं प्लॅन करायचं, काय करायचंय. सो नेक्स्ट डे मॉर्निंग म्हणजे संडेला मी ओजस्वीला घेऊन गेले हेअर कटला. ओजस्वी माझं काही ऐकत नाही, तिला म्हणलं होतं घरी हेअर वॉश करता, तिने केला नाही. मग तिचा हेअर कट काय करता आला नाही कारण तिला हेअर वॉशचा जे टब आहे तिथे ती बसू शकत नव्हती कारण ती छोटी आहे. तिला हेअर कटला घेऊन गेले तेव्हा हा गोडूला मुलगा तिथे हेअर कट करत होता आणि इतका शांत बसलेला होता ना, मला त्याला बघून अक्षरशः ओजस्वीची आठवण आली की ओजस्वी किती रडायची लहानपणी. आणि तो छान हाय वगैरे करत होता, त्याचं नाव सांगत होता, फारच गोड होता. मग आम्ही तिथनं रिटर्न आलो कारण आता हेअर वॉश नसल्यामुळे ओजस्वीला हेअर कट करता नाही आला. सो आम्हाला रिटर्न यावं लागलं. मग संडेला रात्री आम्ही गेलो गणपतीची मूर्ती बुक करायला. आमची कल्चरल टीमनी जसं लास्ट नाईट ठरवलं होतं की संडेला गणपतीची मूर्ती बुक करायची कारण आता गणपती जवळ येत आहेत आणि मूर्ती फार लवकर बुक होऊन जातात. सो आम्हाला गणपतीची मूर्ती बुक करायची होती. मग जेवढ्या कल्चरल टीमचं जमणं पॉसिबल झालं तेवढे जण गेले, बाकीचे सगळे बिझी होते कारण बट ऑफ द सॅटर्डे संडे सगळ्यांना कामं असतात. सो ते नाही येऊ शकले. मग आम्ही जेवढे होतो तेवढे अवेलेबल असता, जेवढे होतो ना तेवढे सगळे गेलो आणि मस्त छान अशा मूर्त्या बघितल्या. सुंदर सुंदर इतक्या सुरेख अशा मूर्त्या होत्या. तिथले कारागीर इतकी मेहनत घेत होत्या ना, म्हणजे सुबक अशा मूर्त्या बनवायला आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पा होते. इतका आनंद होत होता ना. आणि आम्हाला ना बघता क्षणी एक मूर्ती आवडली होती पण ती ऑलरेडी बुक होती. ती मूर्ती होती आपली राम मंदिराची थीम असणारी. हो, गणपती बाप्पा होते, त्याच्या मागे राम मंदिर दिलेलं होतं, हनुमान होते ठेवलेले. सो असं सगळं करत आम्ही छान छान गणपती बघितले. इतके सुंदर सुंदर गणपती बघून कळत नव्हतं की नेमकं कुठलं गणपती फायनल करायचंय. बट शेवटी असतं ना की एक जे गणपती बाप्पा आमच्या सोसायटीत येणार होते ते फायनल झाले. मग फायनल झाल्यानंतर मी त्याला टॅग दिला आमच्या सोसायटीचा आणि आम्ही असं करून डन केली मूर्ती. आणि रिटर्न निघत होतो तर तिथले काका म्हणाले की तुम्ही एकदा वरती ना छान असं मूर्तीचं काम चाललंय, म्हणजे जे काय पंचांग वगैरे असतं ना, पंचा वगैरे नेसवतात मूर्तीला, त्यानंतर छान असं वर्क वगैरे करतात, फेटा लावतात. तर हे सगळं वरच्या मजल्यावरती चालू होतं. तर ते बघायला गेलो तर ते कारागीर सुद्धा इतकी मेहनत घेत होते ना. तुम्ही बघा, इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या त्यांनी तयार केलेल्या आहेत ना, अगदी वेगवेगळ्या थीम मध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या इतक्या सुंदर सुंदर सुबक अशा मूर्त्या तयार होत्या. सो ते आम्ही बघितलं आणि मग आम्ही रिटर्न निघालो कारण बराचसा लेट झाला होता. सो फायनली आमची गणपतीची म्हणजेच कल्चरल चे जे इव्हेंट्स आहेत त्याची स्टार्टिंग झालेली आहे. गणपती बाप्पांची मूर्ती बुक करून आता चालू होणार आहे गोकुळाष्टमी 15 ऑगस्ट. सो त्याची पण तयारी आम्ही लवकरच करणार आहोत. आता वापस निघालो आणि आज आम्हाला जायचं होतं मयुरीकडे कारण मयुरीने केला होता पाणीपुरीचा बेत. सो आम्ही घरी गेल्यानंतर मयुरीकडे गेलो आणि आमच्या इशू माऊला जेवढी गडबड लिफ्टमध्ये जायची असते ना तेवढीच गडबड तिला लिफ्टमधून बाहेर पडायची सुद्धा असते. इतकी बदमाश होत चालली आहे ना दिवसेंदिवस. मग आम्ही मयुरीकडे पोहोचलो तर इकडे निर्वेद आणि हे खेळत होते. तिकडे त्यानंतर आई बाबा आमची वाट बघून बघून थांबले आणि त्यांनी लगेच पाणीपुरी खाऊन घेतली कारण आम्ही ऑलरेडी खूप लेट केलं होतं यायला. सो पाणीपुरी इतकी सुंदर झालेली होती आणि आमची मयुरी ॲज युजल किचनमध्ये होती कारण तिला किचन फार जास्त आवडतं. म्हणजे ती ऑफिस आणि किचन आणि घर सगळं सांभाळते. म्हणजे खरंच तिची तर मला दाद द्यावीशी वाटते, कसं काय मॅनेज करते काय माहिती बाबा. आणि तिने जी पाणीपुरी बनवली होती ती खरंच खूप टेस्टी होती. ती आईने तिला हेल्प केली होती. टेस्ट वाईज खूप सुंदर अशी पाणीपुरी होती. आणि आम्ही दरवेळी गेलो की निर्वेदचे काहीतरी वेगवेगळे खेळणी आम्हाला बघायला मिळतात तिथे. त्यानंतर आम्ही सगळेजण मस्त छान राऊंड करून बसलो, सगळ्यांनी सोबत पाणीपुरी एन्जॉय केली. पाणीपुरी खाताना आम्हाला एक रील शूट करायची होती पण आमचा इतका जास्त गोंधळ असतो ना पोरींचा, म्हणजे इतकी कलकल कलकल असते, इतकी बडबड बडबड करतात ना, तर त्या गोंधळीत आम्ही रील तर शूट केली पण तो आवाज काही व्यवस्थित आला नाही. सो आम्हाला ती कॅन्सल करावी लागली. त्यानंतर आम्ही रिटर्न निघाल्यानंतर पोरींना काही घरातून बाहेर निघावं असं वाटत नाही, त्या तिथल्या तिथेच खेळत असतात. मग त्यांना जबरदस्तीने बाहेर काढलं, सगळ्यांना बाय केलं आणि पोरींचं झालं आणि निर्वेदचं चालू झालं. निर्वेद हर्षल जवळून वापसच जात नव्हता, त्याला हर्षल सोबतच जायचं होतं. मग जबरदस्तीने मंगेशने त्याला वापस घेतलं आणि मग आम्ही सगळेजण रिटर्न निघालो. रिटर्न निघताना सुद्धा ईशाची गडबड की आता तिला जायचं नव्हतं, येताना सुद्धा तिला यायचं नव्हतं तेव्हा रडत होती आणि आता रिटर्न जायचं तर रिटर्न जाताना सुद्धा तिला जायचं नव्हतं म्हणून रडत होती. सारखी रस्त्याने इथून तिथून रडतच चालली होती ईशा. मग ओजस्वी आणि प्रियाने तिला खेळवलं रस्त्याने आणि असं आम्ही घरी पोहोचलो. तुम्हाला आजचा माझा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. ओके, बाय बाय.